सूत्रे हाती घेताच सूरज गुंजाळ यांचा ॲक्शन प्लॅन. गुंजाळ मालेगावचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक. वाढती गुन्हेगारी मोडत काढण्याचा दिला इशारा. मालेगावच्या अप्पर पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे हातात घेताच सूरज गुंजाळ यांनी गुन्हेगारी रोखण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार केला असून मालेगावमध्ये तरुण पिढी नशेच्या आहारी जाण्याचे वाढते प्रमाण व वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. नशामुक्तीसाठी विशेष मोहीम राबवत NDPS कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी आरोपींची मॅपिंग केली जाणार आहे. शहरातील वाढते नशेचे प्रमाण, गुन्हेगारांची माहिती देण्यासाठी नागरिकांसाठी व्हॉट्सॲपवर मेसेज यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यासाठी 75 88 93 11 12 या व्हॉट्सॲप नंबरवर नागरिकांना तक्रारी करता येणार आहेत. माहिती देणाऱ्यांची ओळख व नंबर गोपनीय ठेवण्यात येणार आहे. वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना रोखण्यासाठी ॲक्यूज मॉडेल सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूरज गुंजाळ यांनी दिली. गावामध्ये ज्या NDPSच्या सेवनाचं प्रमाण जे आहे आपल्या तरुणांमध्ये, तर त्याच्यावरती एक पॉलिसी डिसिजन असायला पाहिजे. पोलिसांचं देखील कठोर त्याच्यावरती धोरण असायला पाहिजे. त्या हिशोबाने आज आपण पत्रकारांची मीटिंग घेतली होती. त्याच्यामध्ये आपण एक मालेगाव पोलीसचा नंबर घेतलेला आहे. तो नंबर व्हॉट्सअप नंबर असेल ज्याच्यावरती आम्हाला अपेक्षित आहे की कुणालाही नशेच्या संदर्भात म्हणजे NDPSच्या संदर्भात काही माहिती असेल, मग त्याचं धंदा चालवणाऱ्याचं नाव, त्याचा पत्ता, मोबाईल नंबर, फोटो किंवा जे काही आपल्याला माहिती असेल तर त्या व्हॉट्सअप नंबरवरती आपण टाकावं, जेणेकरून त्याच्यावरती आम्हाला प्रभावी अशी कारवाई करता येईल. या संदर्भात आज एक नंबर आम्ही घेतलेला आहे. तर नंबर आहे 75 88 93 11 12. परत एकदा सांगतो, 75 88 93 11 12. शेवटी मुद्दाम आम्ही 112 घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये इमर्जन्सी रिस्पॉन्स पोलिसांचं जी सिस्टम आहे 112ची, तर तो नंबर त्याच्यामध्ये असायला हवा. कोणाला काही जरी अडचण असेल तर 112वरती ते कॉल करून आम्हाला सांगू शकतात की कुठे त्यांना समस्येचं निराकरण करायचं आहे. अशा पद्धतीने आम्ही तो नंबर आजपासून जारी करतोय. तर आम्हाला अपेक्षित आहे की लोकांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर टाकावा आणि हो, प्रत्येकाची त्याच्यामध्ये प्रायव्हसी इन्शोर केली जाईल. त्याची जे कुणी त्याच्यामध्ये मेसेज टाकला आहे त्याचं फक्त ज्ञान मला सिटी SP आणि कॅम्पचे ASP दर्शन दुवड यांनाच असेल. सर, हा नंबर कॉलिंगसाठी असेल की व्हॉट्सअपवर याची माहिती जनतेने पाठवली? त्याच्यावरती कॉलिंग होणार नाही, फक्त व्हॉट्सअप मेसेजेस असायला हवेत अशा हिशोबाने ते बनवलेलं आहे. व्हॉट्सअप कॉल त्याच्यावरती होईल परंतु रिसिव्ह होणार नाही. तर मला अपेक्षित आहे की आपण व्हॉईस मेसेज पण त्याच्यामध्ये जर आपल्याला अपेक्षित असेल तर आपण टाकू शकता, किंवा मग त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज जसं आपण व्हॉट्सअपवरती चॅटिंगचा मेसेज टाकतो तसं आपण टाकू शकतो. नशा हा खरं तर मोठा सोशल इश्यू आहे. मला असं जाणवतं की बरेचसे तरुण ज्यांनी लवकर शाळा सोडलेली आहे, जे बेरोजगार आहेत, त्यांच्या घरून त्यांच्यावरती फार असं लक्ष नाही की हे मुलं, यांचे मित्र कोण आहे, ते कोणाशी फिरतात, कुठली गाडी वापरतात, कुठला फोन वापरतात. आणि रात्री अपरात्री ज्यावेळी आम्ही नाईट राऊंड करत असतो लक्षात येतं की 3 सीट 4 सीट एका गाडीवरती बसून मुलं फिरत असतात. तर त्याच्यावरती थोडंसं सोशल प्रेशर क्रिएट करणं आणि जे लोक बाहेरून काहीतरी सप्लाय करतात, अशा आपण जे व्हेरियंट सांगितले त्याचं, आणि सेवन करतात, याच्यावरती एक मल्टीप्रॉन स्ट्रॅटेजी असणं गरजेचं आहे. तर सप्लाय करणारे, सेवन करणारे यांच्यावरती नक्कीच पोलीस म्हणून आम्ही कारवाई करणार आहोत. परंतु एक समाज म्हणून किंवा एक कुटुंब म्हणून देखील आपली मुलं काय करतात, ती कुठल्या स्कूलमध्ये जातात, खरंच शाळेतच जातात की सुट्टी मारतात, आणि रात्रीच्या वेळी कुठल्या मुलांबरोबर वेळ घालतात, कुठल्या सवयी त्यांना आहे, याच्यावरती समाजाने, कुटुंबाने देखील लक्ष ठेवायला पाहिजे. आणि जर त्यांना काही अडचण असेल, पोलिसांची काही मदत पाहिजे असेल तर आम्ही नेहमीच त्यांच्यासाठी आहोत. परंतु असं एक पूर्ण समाजाने जर त्याच्यावरती लक्ष दिलं तर आपण निश्चितच या समस्येविरुद्ध उत्तर शोधून त्याच्यावरती मात करू शकतो.